राजमाता जिजाऊ उद्यान अर्थात ऑक्सिजन पार्कच्या लोकार्पणासाठी या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय नामदार एकनाथजी शिंदे साहेब यांचं आगमन झालंय। त्याचबरोबर महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री आदरणीय नामदार प्रतापजी सरनाईक साहेब, खासदार सन्माननीय नरेशजी मस्के साहेब, सन्माननीय आमदार रवींद्र फाटक साहेब हे सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत। या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री आदरणीय नामदार प्रतापजी सरनाईक साहेब यांच्यासह सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत या ऑक्सिजन पार्क अर्थात राजमाता जिजाऊ उद्यानाचं लोकार्पण होत आहे। फीत कापून औपचारिक उद्घाटन या ठिकाणी मान्यवर करतायत। आपण या क्षणाचे साक्षीदार होऊया। जोरदार टाळ्यांनी आपण या क्षणाचा आनंद साजरा करूया। यानंतर सर्व मान्यवरांना या संपूर्ण उद्यानाचा लेआउट आहे मला सर्व मान्यवर भेट देत आहेत। सर, हे पूर्ण उद्यान आपण 3.5 एकर मध्ये पसरलेलं आहे। टोटल गार्डन आरक्षित भाग आहे आणि ह्या ठिकाणी आपण एकात्मिक उद्यान विकास कार्यक्रमांतर्गत ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील उद्यान विकसित करण्यासाठी महाराष्ट्र शासनाकडून प्राप्त निधीतून या उद्यानाची निर्मिती करण्यात आली आहे आणि खऱ्या अर्थाने पूर्णतः ऑक्सिजन या ठिकाणी आपल्याला मिळेल आणि लोकांनी किती चाललं आणि मग कायम स्वरूपामध्ये ऑक्सिजन प्रसृत करणाऱ्या ज्या वनस्पती आहेत, बांबू, पिंपळ अशा सारख्या अनेक वनस्पती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील। 1 इंचापासून ते 100 फुटापर्यंतचे वृक्ष या उद्यानामध्ये आपल्याला पाहायला मिळतील। यानंतर सर्व मान्यवरांनी फलक त्याचं अनावरण या ठिकाणी मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये होत आहे। या संपूर्ण उद्यानामध्ये जी वृक्षांची लागवड केलेली आहे ती 4 पातळ्यांवरती केलेली आहे। 4 लेवल्स आहेत। उंच वृक्ष, श्रब्स, हब्स आणि ग्राउंड कव्हर अशा पद्धतीनं या उद्यानाची रचना करण्यात आलेली आहे। अशा या उद्यानाचं लोकार्पण या ठिकाणी प्रातिनिधिक स्वरूपात पडदा ओढवून होत आहे। या उद्यानाच्या भित्ती फलकाचं अनावरण आपल्या सर्वांच्या साक्षीने मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी होत आहे। एक मिनट बाय साइड या, एक मिनट साइड या, साइड या, एक मिनट साइड या। या उद्यानात फेरफटका मारण्यासाठी पायवाटेची व्यवस्था करण्यात आली आहे। छत्रपती शिवाजी महाराज की जय। राजमाता जिजाऊ उद्यानाचं या ठिकाणी भित्ती फलकाचं अनावरण झालेलं आहे। बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय। राजमाता जिजाऊ साहेब की पुढे या, पुढे या। तरी क्रेविंग बेडकीचा मला 1-2 किलो पाठव मला। चला पुढे चला 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 फास्ट पुढे चला पुढे चरणं पटकन हो सर बोर्ड लावा हो सर मोठा लावा हो कल्पना केलेला आहे। इथला जो ग्रीन वेस्ट होईल तो इथेच त्याचा बनला जाईल आणि इथेच तो वापरला जाईल। चला चला पूर्ण पाण्याखाली आपण बांबू लावलेला आहे। चला चला भाताला सुगंध येण्यासाठी रेशनचं तांदूळ वगैरे असेल याला पाणी टाकलं तर बासमती सारखा फ्लेवर येतो वास याच्यामध्ये। सेम जी बासमती तांदूळाची 2-acetyl 1 पायरोलिन केमिकल असतं, सेम केमिकल याच्यामध्ये। म्हणजे आपल्या साध्या तांदळामध्ये बासमती पान टाकायचं बासमती बिर्याणी मध्ये वगैरे पण